गोष्टीरूप साने गुरुजी. लेखक श्यामकांत कुलकर्णी. साने गुरुजींची बालपणाची गोष्ट. फुलांवर आणि शेजाऱ्यांवर सारखंच प्रेम करावं. आईच्या देवपूजेसाठी पंढरी फुलं तोडून आणायचा. तो शाळेतून घरी येताना फुलं वेचायचा. त्याचे इतर मित्रही फुलं वेचत. त्यामुळे जो धावत पुढं जाईल त्याला जास्त फुलं मिळत. एकदा काय झालं, पंढरीला झाडापर्यंत पोचायला उशीर झाला. त्यामुळं मित्रांनी सारी फुलं तोडून घेतली आणि वेचून घेतली. त्याला तेव्हा एकसुद्धा फूल मिळू शकलं नाही. त्यामुळं दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून सर्वांच्या आधी पंढरीनं सारी फुलं वेचली. इतकंच नव्हे तर त्यानं झाडावरच्या कळ्या देखील खुडून टाकल्या आणि परडी गच्च भरून त्यानं देव्हाऱ्याजवळ आणून ठेवली. आता आई ही परडी पाहून आपल्याला शाबासकी देईल या आनंदात तो आईच्या येण्याची वाट पाहत राहिला. एवढ्यात त्याचे मित्र धावत आले आणि त्याच्या आईला म्हणाले, काकू, तुमच्या पंढरीनं एकट्यासाठी सारी फुलं तोडून नेली, कळ्यासुद्धा ठेवल्या नाहीत. आईनं परडीत पाहिलं तर ती गच्च भरलेली. तिच्यात कळ्याही होत्या. तेव्हा तिनं परडीतील काही फुलं काढून आलेल्या साऱ्या मुलांना ती दिली. मुलांना आनंद झाला आणि ती धावतच परत गेली. नंतर आई पंढरीला म्हणाली, बाळ, झाडाची सारी फुलं फक्त आपल्यासाठीच असतात का? अरे, देवानं फुलं साऱ्यांसाठी निर्माण केलेली असतात. म्हणून अप्पलपोटेपणानं वागणं चांगलं आहे का? तू तर न उमललेल्या कळ्याही तोडून आणल्यास. त्यांना डोळे उघडून हसूही दिलं नाहीस. साऱ्यांच्याच घरी देवपूजेला फुलं हवी असतात याची जाणीव आपण ठेवायला नको का? तेव्हापासून पंढरी फुलांवर तसंच शेजाऱ्यांवर देखील सारखंच प्रेम करायला शिकला. खरा तो एकची धर्म, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावे, जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म. जगी जे हीन ती पतित